आज शिर्डीत भाजपचा महामेळावा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप रणशिंग फुंकणार। अमित शहा कार्यकर्त्यांना कानमंत्र देणार। दिशा सालियन केसमध्ये आदित्य जेलमध्ये जाऊ नये म्हणून उद्धव ठाकरेंची फडणवीसांशी जवळीक। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदमांचा हल्लाबोल। बीडमध्ये राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परनं सरपंचाला उडवलं। अपघातात सरपंचाचा जागीच मृत्यू। केरळमध्ये देशाला हादरवणारी अत्याचाराची घटना। 5 वर्षात पीडितेवर 64 जणांकडून अत्याचार, 14 जणांना अटक, इतरांचा शोध सुरू। पुण्यात नशेत असलेल्या तरुणाची थेट पोलिसालाच मारहाण। ज्येष्ठ नागरिकाला मारहाण। रस्त्यावरील लोकांना दगड फेकून मारत होता। पोलिसांनी हटकल्यानंतर पोलिसांवरच उचलला हात। सुजात आंबेडकर आज विशाळगडावर जाणार। स्थानिकांची भेट घेणार। विशाळगडावरील उरुसाला पोलिसांनी परवानगी नाकारली। नितेश राणेंनी दिला होता उरुस न होऊ देण्याचा इशारा। बेळगावमध्ये गांजा ओढण्यावरून 2 भावांमध्ये वाद। इमारतीवरून पडल्याने एकाचा मृत्यू। दोघंही 3ऱ्या मजल्यावरून खाली कोसळले। नाशिक पोलिसांची मोठी कारवाई। एमडी विक्री करणाऱ्या 3 महिला आणि 1 पुरुष जेरबंद। आरोपींवर मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल। सिलेंडरच्या डबल स्फोटानं परभणी हादरलं। मध्यरात्री सिलेंडरचे एकापाठोपाठ एक स्फोट। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। नागपुरात खासदार क्रीडा महोत्सवाचं आयोजन। नितीन गडकरी आणि कंगना रनावत यांची प्रमुख उपस्थिती। विविध कार्यक्रमांची ही झलक।